बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरू झाल्यापासून एका सदस्याची मात्र सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे आणि तो म्हणजे सूरज चव्हाण। सूरजने त्याच्या साध्या राहणीमानामुळे प्रेक्षकांची मन जिंकली आहे। सूरजला वाचता लिहिता जरी येत नसलं तरी सुद्धा मोठ्यांशी कसं वागावं याची जाण त्याला असल्याने तो नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक मिळवतो। अशातच आता बिग बॉस यांनी नुकतंच स्पर्धकांना असं सांगितलं की ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉइन्स आहेत तो कोणताही स्पर्धक ते कॉइन्स वापरून एखादा लक्झरी पदार्थ विकत घेऊ शकतो। ही संधी मी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतोय। यावर सगळेजण सूरजकडे सगळ्यात जास्त कॉइन्स असल्याचे सांगतात आणि सूरजला त्या पदार्थांपैकी एखादा पदार्थ हवा असेल तर तो विकत घेऊ शकतो असं सांगतात। मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट नकार देतो। सूरजने नकार का दिला याचं कारण पॅडी कांबळे त्याला विचारतात तेव्हा सूरज सांगतो, मी खूप साधा माणूस आहे, मला या कोणत्याच गोष्टीची आवड नाही। हीच जर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असेल तर मी विचार केला असता। सूरजच्या या उत्तराने संपूर्ण महाराष्ट्राला त्याने आपलंसं केलं आहे। त्यानंतर सूरज असेही म्हणताना दिसला की माझा चाहता वर्ग इतका मोठा आहे की ते माझ्या समोर असे पदार्थ आणून ठेवतात आणि खायला सांगतात, पण मी त्यातला एकही पदार्थ खात नाही, कारण भाकरी आणि कालवण हेच माझं अन्न आहे। सूरजने दिलेलं हे उत्तर साऱ्यांच्याच पसंतीस पडलं असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।